पुणे हादरलं. कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीने कुरिअर बॉयची केली बतावणी. पुणे शहरातील कोंढवा परिसर एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर काल बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचं कुरिअर आहे असं सांगितलं. त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहेत. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीमध्ये काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं होतं. दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचा कुरिअर आहे असं सांगितलं. मात्र तरुणीने ते आपलं कुरिअर नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरुणीने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला. कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या. तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला. त्याचा तपास चालू आहे. सर, आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढलाय, तिच्या टेक्स्ट लिहून ठेवलाय, त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय. नेमका हा सगळा प्रकार काय? या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते. त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल. सर, पण त्यांनी सेल्फी काढला असा घरात घुसला आणि त्याने तिच्या तोंडावर स्प्रे देखील मारला अशी देखील माहिती आहे. या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत. परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला. पुणे शहरातल्या कोंढवा परिसरामधली एक घटना समोर आली, ज्याच्यामध्ये घरामध्ये राहिलेल्या एका विद्यार्थिनीवरती कुरिअर बॉय आहे असं सांगून वस्तू देण्याच्या निमित्ताने त्यांनी घरात शिरला आणि तिच्यावरती अत्याचार केला अशी घटना समोर आलेली आहे. सगळेच कुरिअर बॉय असतात किंवा तर कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याचबरोबर अन्य ज्या सोसायट्या आहेत त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतोय ना, त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला आत गेल्यावर, इतका वेळ त्याला का लागलेला आहे, त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर देणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉर्ट देणं की जो तो घरात जाऊन तिथून निघतोय की नाही बघणं, या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणंसुद्धा खूप आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता
यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये पोलिसांचा नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारची विधानं होऊ नयेत असं मला वाटतं. याच्यामध्ये योग्य ती कारवाई पोलीस करतील आणि त्यांनी योग्य कलमं लावलेली आहेत या संदर्भात देखील मी स्वतः माहिती घेतलेली आहे.